कधीकधी असं होतं ना की मानवी स्वभावाचं एखादं कोडं उलगडण्यासाठी एक साधी गोष्टच खूप काही सांगून जाते. आज आपण जातक कथांमधली अशीच एक गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे एका भिक्षूची, ज्याच्या दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्तिमत्वांनी सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं होतं. चला तर मग ह्या रहस्याच्या मुळाशी जाऊया. तर गंमत अशी आहे की सारीपुत्त नावाच्या एका ज्येष्ठ भिक्षूचा एक शिष्य होता. आता हा शिष्य जेव्हा जेटवन मठात असायचा तेव्हा तो इतका विनम्र, इतका आज्ञाधारक आणि सगळ्यांना मदत करणारा असायचा की बस. पण तोच भिक्षू जेव्हा मगधला जायचा तेव्हा त्याचा अवतारच बदलायचा. तो एकदम गर्विष्ठ, भांडखोर आणि सतत वाद घालणारा बनायचा. आणि सारीपुत्तांना काही केल्या कळेना की हे असं का होतंय. आणि हाच तर तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, नाही का? म्हणजे एकच माणूस पण जागेनुसार त्याच्या स्वभावात इतका जमीन आसमानाचा फरक कसा काय पडू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका खूप जुन्या कथेत सापडतं. जेव्हा सारीपुत्तांनी ही समस्या बुद्धांसमोर मांडली तेव्हा बुद्ध हसले आणि म्हणाले, हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. त्यांनी सांगितलं की या भिक्षूचा हा दुटप्पी स्वभाव त्याच्या पूर्वजन्मापासूनचा आहे. आणि मग त्यांनी एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. आता पुढे जाण्याआधी एक छोटीशी गोष्ट समजून घेऊया. या जातक कथा म्हणजे नेमकं काय? तर या अशा कथा आहेत ज्या खुद्द बुद्धांनी त्यांच्या वेगवेगळ्या पूर्वजन्मांबद्दल सांगितल्या आहेत. प्रत्येक कथेचा उद्देश हा वर्तमानात घडणाऱ्या एखाद्या घटनेमागचं कारण स्पष्ट करणं आणि त्यातून एक मोठी शिकवण देणं हा असतो. चला तर मग ऐकूया त्या भिक्षूच्या पूर्वजन्माची कथा. तर गोष्ट सुरू होते काशी राज्यात. तिथे एक श्रीमंत पण आता वृद्ध झालेला जमीनदार होता. त्याची पत्नी तरुण होती आणि त्यांना एक लहान मुलगा होता. त्यांच्या घरी नंद नावाचा एक विश्वासू दास होता. आणि या जमीनदाराचा एक खूप जवळचा आणि प्रचंड शहाणा मित्र होता. तो म्हणजे बोधिसत्व, म्हणजेच बुद्धांचाच एक पूर्वजन्म. त्या वृद्ध जमीनदाराला एकच चिंता खात होती. त्याला वाटायचं की आपल्या मृत्यूनंतर आपली तरुण पत्नी कदाचित दुसरं लग्न करेल आणि सगळी संपत्ती उधळून टाकेल. मग आपल्या मुलाच्या हाती काय लागणार? म्हणून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्याने एक योजना आखली. त्याने ठरवलं की आपली सगळी संपत्ती, सोनं, नाणं जंगलात कुठेतरी खोलवर पुरून ठेवायचं. त्याने आपला विश्वासू दास नंदाला बरोबर घेतलं आणि जंगलात जाऊन सगळा खजिना एका ठिकाणी पुरला. या गोष्टीचा एकमेव साक्षीदार होता तो म्हणजे नंदा. जमीनदाराने नंदाला बजावून सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर हा खजिना माझ्या मुलाला हवा तेव्हा दाखव. काही वर्षांनी जमीनदाराचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा मोठा झाल्यावर त्याच्या आईने त्याला त्या पुरलेल्या खजिन्याबद्दल आणि नंदाबद्दल सगळं काही सांगितलं. आणि आता इथूनच खऱ्या कोड्याला सुरुवात होते. तो तरुण मुलगा नंदाकडे गेला आणि म्हणाला, चल मला बाबांनी पुरलेला खजिना दाखव. नंद तयार झाला. ती दोघी जंगलात गेले. पण जसा नंद त्या खजिन्याच्या जागेवर जाऊन उभा राहिला तसा त्याचा स्वभावच पालटला. तो एकदम गर्विष्ठ झाला आणि आपल्या मालकालाच शिवीगाळ करायला लागला. तो म्हणाला, अरे दासीच्या पोरा, तुझ्याकडे कुठून येणार खजिना? चालता हो इथून. तो तरुण मुलगा गोंधळला आणि घरी परत आला. असं 2-3 वेळा घडलं. प्रत्येक वेळी नंद त्या जागेवर पोचताच उद्धटपणे वागायचा आणि खजिना असल्याचंच नाकारायचा. तो तरुण पार गोंधळून गेला. त्याला कळेना की जो दास घरी इतका नम्र असतो तो त्या ठराविक जागी पोचल्यावर असा सैतानासारखा का वागतो. हे कोडं काही केल्यास सुटेना. शेवटी तो मदतीसाठी आपल्या वडिलांचे मित्र त्या शहाण्या बोधिसत्वांकडे गेला. बोधिसत्वांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि एका क्षणात ते कोडं सोडवलं. ते त्या तरुणाला म्हणाले, मित्रा, यात काहीच रहस्य नाहीये. नंद ज्या जागेवर उभा राहून तुझ्याशी उद्धटपणे बोलतो, तुला शिवीगाळ करतो ना, तीच जागा तुझ्या वडिलांच्या खजिन्याची आहे. त्याच संपत्तीच्या नुसत्या जवळ उभे राहिल्यानं, त्याच संपत्तीच्या विचारानेच नंदाच्या मनात गर्व निर्माण होत होता. त्यांनी तर एका श्लोकातच सगळं सांगून टाकलं. ते म्हणाले, मला वाटतं की सोनं आणि दागिने तिथेच पुरलेले आहेत जिथे हा नीच दास नंद इतक्या मोठ्याने आरडाओरडा करतो. किती अचूक निरीक्षण होतं त्यांचं. बोधिसत्वांनी फक्त अडचण सांगितली नाही, तर त्यावर एक जबरदस्त उपाय पण सांगितला. त्यांनी तरुणाला सांगितलं, एक काम कर, पुन्हा नंदाला घेऊन त्या जागी जा. जसा तो आरडाओरडा करायला लागेल तसं त्याला गचांडीला धरून त्या जागेवरून बाजूला ओढ. मग तिथे खोदकाम सुरू कर, खजिना बाहेर काढ आणि तो सगळा खजिना त्याच नंदाच्या डोक्यावर देऊन घरी घेऊन ये. तरुणाने अगदी तसंच केलं आणि त्याला आपला वारसा परत मिळाला. ठीक आहे, तर ही झाली जुनी गोष्ट. पण या जुन्या गोष्टीचा आणि त्या दोन व्यक्तिमत्व असलेल्या आधुनिक भिक्षूचा काय संबंध? चला आता हे दोन्ही धागे एकत्र जोडून पाहूया. आणि मग बुद्धांनी सगळा उलगडा केला.
त्यांनी सांगितले की त्या काळातला तो गर्विष्ठ दास नंद तोच आताचा हा सारीपुत्तांचा सहकारी भिक्षू आहे आणि तो शहाणा जमीनदार बोधिसत्व दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः बुद्धच होते. बघा, पूर्वजन्माचे धागे वर्तमानात कसे जुळून आले होते. आणि इथेच आपल्याला या संपूर्ण कथेचं सार मिळतं. जसा नंद त्या पुरलेल्या खजिन्यावर उभा राहिल्यामुळे गर्वाने फुगून जायचा, त्याचप्रमाणे तो भिक्षू मगधच्या वातावरणात गेल्यावर तिथल्या कोणत्यातरी पुरलेल्या खजिन्याच्या जवळ पोचत होता. आता हा खजिना म्हणजे सत्ता असेल, प्रभाव असेल किंवा आणखी काही, पण त्याच्यामुळेच तो गर्विष्ठ आणि भांडखोर बनत होता. यातून हेच दिसतं की आपलं पर्यावरण, आपली परिस्थिती आपल्या स्वभावावर किती खोलवर परिणाम करू शकते. आणि ही गोष्ट आपल्याला एका खूप खोलवर विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आणून सोडते. आपल्या आजूबाजूला, आपल्या स्वतःच्या आयुष्यात असे कोणते पुरलेले खजिने आहेत? कोणती पदं, कोणती सत्ता, कोणता प्रभाव आहे जो लोकांच्या आणि कदाचित आपल्या स्वतःच्याही वागणुकीला नकळतपणे आकार देत असतो? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.